नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत। आताच थोड्या वेळापूर्वी महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक अहवाल सादर केलेला आहे। खूप महत्त्वाचा अहवाल आहे, त्यामुळे व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा आणि काही मुद्दे मी याच्यामध्ये मांडलेले आहेत जे आपले केवायसी संदर्भामध्ये आहेत, तर ते सुद्धा जरूर पहा। ज्या महिलांना लाभ मिळत नाही त्या संदर्भात सुद्धा मी या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे। तर नक्कीच ही योजना कशा पद्धतीने कार्यक्षम ठरली किंवा आर्थिकरित्या महिलांना बळकट करण्यासाठी किती कार्यक्षम ठरली, या सगळ्या विषयावर मी इथं बोललेली आहे। जी माहिती अदितीताई तटकरे यांच्याकडनं आलेली आहे, ज्यांच्या खात्याच्या अंतर्गत ही योजना चालवली जाते। तर नक्कीच काही मुद्दे, काही त्यांनी जे सांगितलेले पॉइंट आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना थेट लाभ हस्तांतर केल्याने होणाऱ्या परिवर्तनामध्ये ह्याच्यामध्ये आता त्यांचं असं म्हणणं आहे, महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य बळकट करणे आणि महिला सक्षमीकरणाचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या उद्देशाने मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। बरोबर। त्याचबरोबर त्यांनी पुढे त्यांनी टक्केवारी काही सांगितलेली आहे की ही योजना कशी कार्यक्षम ठरली, त्या टक्केवारी संदर्भात थोडंसं आपण जाणून घेऊया। महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ पहा शेवटपर्यंत। याच उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आखण्यात आली होती। सरासरी मासिक बचतीत झालेली जी वाढ आहे ती आहे मासिक बचतीमध्ये, म्हणजे महिलांच्या मासिक बचतीमध्ये या योजनेच्या अंतर्गत 84% वाढ झाली असं महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाच्या खर्चावरचे परिणाम 18 वरून जवळपास 24 पर्यंत गेलेला आहे। म्हणजे मुलांचं जे काही शिक्षण अगोदर मुलं घेत नव्हती, पण समजा ते आता या योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये जेव्हा येतात तेव्हा मुलांचं शिक्षणही वाढलेलं आहे, किंवा त्या खर्चामध्ये प्रमाण म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचं जे प्रमाण होतं ना ते अगोदर 18% होतं, पण आता ही योजना सुरू झाल्यापासून 24% गेलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर पुढे जाऊया। ही आकडेवारी अत्यंत उत्साहवर्धक आणि यावरून उपक्रमाचे व्यापक सामाजिक आणि आर्थिक परिणाम दिसून येतात असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर अभ्यासातील सर्वात उत्साहवर्धक निरीक्षणापैकी एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांमध्ये आर्थिक फायदा दिसून आला। कमी शिक्षण झालेल्या महिलांच्या बचतीमध्ये जवळपास 85 ते 95% वाढ झालेली आहे। म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, तर आमच्या बऱ्याच महिला ग्रामीण भागामधल्या असतील, आणखी कुठल्या असतील, तर त्या ज्या महिला आहेत यांचं शिक्षण कमी असल्यामुळं, मी तुम्हाला कालच ती माहिती दिली बघा, बँकेत अकाउंट नव्हते किंवा मग त्यांच्या बचती म्हणजे अकाउंटमध्ये पैसे नसायचे, पण आता असं झालं की त्यांच्या बचतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर जवळपास त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये जवळपास 85% ते 95% पर्यंत ही वाढ झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये। तर त्यांनी या पद्धतीने इथे हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत। घरगुती बचतीमध्ये 46% वाढ आणि केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे या योजनेच्या अंतर्गत। तर तुम्हाला या संदर्भात काय म्हणणं आहे तुम्ही तुमच्या कमेंट जरूर व्यक्त करा। त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे। जसं मी पण अगोदर तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे बघा की ही जी योजना आहे ती महिलांसाठी खूप काय म्हणतात त्याला परिणामकारक योजना आहे। आमच्या बऱ्याच महिलांनी आपल्या जे आहे ते एखादा व्यवसाय, ही योजना जेव्हा अस्तित्वात आली किंवा ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा महिलांनी आपला स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे। त्यांचा कसा का असना, छोटा का व्यवसाय असना, त्यांनी छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे। काही महिलांनी बचत गट सुरू केलेला आहे, बचत गटामध्ये त्या पैसे भरत आहेत। असे विविध उपक्रम या योजनेच्या अंतर्गत महिलांनी सुरू केलेले आहेत आणि मी हे पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे। बरोबर। तर आपलाही अहवाल तोच असेल की जो त्यांनी दिलेला आहे। मी अगदी मान्य करते की ही योजना महिलांना आर्थिकरित्या जे आहे ते सक्षम करण्यासाठी खूप कार्यक्षम ठरलेली आहे। पण मला या ठिकाणी जो आता वेगळा मुद्दा जो मांडायचा आहे, महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे, माझी आपणास विनंती आहे, ज्या महिलांची केवायसी अजूनही झाली नाही त्या महिलांना सुद्धा ही संधी जी आहे ती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। त्या जर पात्र असतील, केवायसी मध्ये जेव्हा त्या पात्र ठरतील तेव्हा त्यांना तुम्ही लाभ देणार। बरोबर। पण त्यांचा लाभ आता थांबलाय, जवळपास 8 ते 9 महिने झाले त्या महिलांचा लाभ थांबलेला आहे। आता ह्याच्यामध्ये सुद्धा या महिलांना सुद्धा बरीच या 1500 रुपयाची गरज आहे, हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे। त्यामुळे ह्या योजनेच्या अंतर्गत तात्काळ लवकरात लवकर केवायसी सुरू करा एवढी माझी विनंती आहे।
आणि प्रत्येक गोरगरीब गरजू माझ्या निराधार महिलेला, एकल महिलेला या योजनेचा लाभ मिळावा, याच उद्देशाने मी सध्या काम करत आहे आणि निरंतर मी हे काम माझं चालूच ठेवणार आहे. त्यामुळे माझी आपणास एकदा विनंती आहे या ठिकाणी की थोडस या योजनेमध्ये आपण लक्ष घालावं. मी अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे सध्या आपल्या या योजनेच्या अंतर्गत की ज्या महिलांचं वय 65 झालेलं आहे त्यांच्यासाठी हा लाभ आता बंद करण्यात येत आहे ताई. पण हा मुद्दा तुम्ही नक्कीच की या महिलांना 60-65च्या नंतर पैशाची खूप गरज असते, त्यांना काहीतरी दवाखान्याचा प्रॉब्लेम असतो, दुसऱ्या योजनेच्या त्यांना लाभ मिळत नाही किंवा त्यांना समजत नाही, कोणी मार्गदर्शन व्यवस्थित करत नाही. आता त्या योजनेचा लाभ घेतात लाडकी बहीण योजनेचा, पण त्यांना जे आहे ते या योजनेच्या अंतर्गत 65 वर्ष वय पूर्ण झाल्यावर लाभ मिळत नाही. ताई मला असं वाटतंय की ही योजना भले तुम्ही गोरगरीब गरजू निराधार महिलांसाठी ठेवा, निकषामध्ये बसणाऱ्याच महिलांना लाभ द्या, पण वयाची अट तुम्ही वाढवा, मला असं म्हणायचं आहे ताई. माझा हा एक मुद्दा कंटिन्यू मी आता लावून धरणार आहे की वयाची अट तुम्ही थोडस वाढवा, कारण प्रत्येक महिलेला या पैशाची गरज आहे, या 1500 रुपयाची गरज आहे आणि त्या महिलांचा सुद्धा लाभ कुठेतरी बंद नको व्हायला. भले तुम्ही एकाच योजनेचा लाभ द्या ताई, आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही वयाची अट इथून काढून टाका असं मला म्हणायचं आहे तुम्हाला. तर नक्कीच माझी ही विनंती माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी आपणास करत आहे, देवाभाऊंना करत आहे, शिंदेदादांना सुद्धा करत आहे. त्यावर विचार विनिमय करावा आणि वयाची अट आहे ती तुम्ही ही जी आहे ते काढून टाकावी एवढी विनंती मी नक्कीच करते. बाकी तुम्ही जो अहवाल दिलेला आहे ताई तो अगदी बरोबर आहे आणि मी आणि माझ्या बऱ्याच महिला अशा आहेत ज्या आता योजनेचा लाभ घेत आहेत, त्या नक्कीच तुमच्या या अहवालाशी आम्ही सर्वजण जे आहे ते सहमत आहोत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमचं माझ्या या सगळ्या मुद्द्यांवर काय आहे, नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही व्यक्त करू शकता. कमेंट तर करू शकता ना, त्याला 1 रुपया लागत नाही बघा. फक्त 1500 रुपये लाभ मिळावा एवढा उद्देश नसावा, दुसऱ्यांनाही लाभ मिळावा हाही उद्देश असावा. आणि योजनेच्या अंतर्गत तुमचं मत काय आहे ते नक्कीच व्यक्त करा. बाकी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली ती सुद्धा नक्कीच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.